तर नवनीत राणांना अमरावतीतून भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे। अमरावतीत कमळ निवडून यायला पाहिजे असं नवनीत राणे यांनी आवाहन केले। यानंतर अमरावतीत एका नव्या विकासाची सुरुवात असं देखील नवनीत राणा म्हणालेले आहेत। तर अमरावतीत धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई असल्याचं बळवंत वानखेडेंनी म्हटलंय। नवनीत राणांच्या उमेदवारीमुळे माझा विजयाचा मार्ग मोकळा झाल्याची ही प्रतिक्रिया त्यांनी दिली। आपल्या सोबत खासदार नवनीत राणा आहेत। आनंदाश्रू डोळ्यामध्ये दिसत आहेत। बाबी काय सांगणार? उमेदवारी जाहीर झालेली आहे। मी आपले चॅनलच्या माध्यमातून माझे अमरावतीकरांचा जे विश्वास होतं की अमरावतीचे सुनीचे हाती सून म्हणजे लक्ष्मी घरची असते आणि या जिल्ह्याचे आमचे लोकांना सर्व करत असताना त्यांच्या डोळ्यात जे मी पाहिलं होतं की लक्ष्मीचे हाती कमळ राहायला पाहिजे। कारण या जिल्ह्यामध्ये जेव्हापासून लोकसभा सुरू झाल्या तेव्हापासून आत्तापर्यंत कमळ हा कधीही बॅलेटवर नव्हता, मशीनवर चिन्ह कधी आलं नाही। तर सगळ्यांचे आशा होते की यावेळीच तरी नवनीत राणाचे रूपी आणि आमची सुनीचे रूपी या मतदारसंघामध्ये तो कमळ आला पाहिजे। आणि एक स्वाभिमानमध्ये काम करत असताना गेल्या 13 वर्षापासून जे परिवार घेऊन माझे पूर्ण कुटुंब, महिला, पुरुष, बुजुर्ग, युवक मंडळी जे चालली, त्यामुळे कुठे ना कुठे ते भावना आमच्या सोबत आहे। पण आज नवीन एक इनिंगची सुरुवात मी करत आहे आणि मोदीजींचं, अमित शाहजींचं आणि देवेंद्र फडणवीसजी, नड्डा साहेब आणि बावनकुळे साहेब ज्यांना मी नेता मानलं आणि एकदा आई वडील म्हटल्यानंतर त्यांच्यावर शंका कधीच येऊ शकत नाही आणि त्यांचे आदेशाला पालन करताना आज एक नवीन अमरावतीकरांना जी भेट, जे विकासाची सुरुवात देशाचे प्रधानमंत्रीजींनी केली आहे, तर मला वाटते आम्ही ब्लेस्ड आहे। अमरावती लोकसभेकरता भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली, त्याबद्दल मी नवनीतजी राणा यांचे अभिनंदनच करतो। पण ही जी लढाई आहे, ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई राहील। त्यांच्यासोबत केलेली वागणूक आणि मतदारसंघात न केलेली कामं यामुळे माझा विजय हा निश्चित त्यांच्या माध्यमातून सुकर झाला। माझा विजय हा निश्चित मानला जाईल।